बरोबर आहे. केंद्र सरकारने ज्या मोठ्या गाजावाजा करून जलजीवन मिशन योजनेचं प्रसिद्धी करतायत आणि स्वतः पंतप्रधानांच्या नावाने घोषणा आहे की हर घर जल, हे वस्तुस्थिती नाहीये. ही ग्रामीण भागातल्या जनतेची कुठेतरी दिशाभूल होतीये. हर घर जल म्हणजे आमच्या वाड्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांच्या देखील घरात पाणी जाईल अशी अपेक्षा विशेषतः शेतकरी वर्गाला आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र अशी नाहीये. पण 20 घरांची जेव्हा वस्ती असेल तिथंच फक्त ही लाईन जाईल. एक 5-6 घरांच्या वस्त्या असतील, 10-15 लोकांची जरी वस्ती असतील तिथे मात्र हे पाणी जाणार नाही. त्यामुळे हर घर जल हे चुकीचं आहे. आणि मुळामध्ये ज्या काही गावागावांमध्ये जो सर्वे झालेला आहे तो इतक्या चुकीच्या पद्धतीने झालेला आहे की ज्या गावामध्ये 16 किलोमीटरची इंटरनल डिस्ट्रीब्युशन लाईन धरणं अपेक्षित होतं तिथे फक्त 4 किलोमीटरची धरलेली आहे. अशी उदाहरणं काल बरीचशी समोर आलेली आहेत. म्हणजे कुठेतरी फक्त काहीतरी खातूर योजना करायची आणि देशामध्ये मात्र प्रचार असा करायचा की हर घर आम्ही जल देतो आहोत. हे अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचं काम चालू आहे. मी काल मागणी केली की ज्या एजन्सीनी हा सर्वे केला हा अत्यंत चुकीचा सर्वे केला. म्हणजे गावात 100 लोक राहत असतील तर फक्त जर 10-20 लोकांच्याच घरी पाणी जाणार असेल तर हे सर्वे करणारी यंत्रणा कोणती होती, त्यांच्यावर काय नेमके गुन्हे दाखल केलेले आहेत, ही शासनाची एवढी मोठी दिशाभूल या सर्वे करणाऱ्या एजन्सीनी केलेली आहेत. तर निश्चितपणे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. नंतर विधानसभेमध्ये देखील यावरती लक्ष उठवण्याचा मी काल सूचना केलेली आहे. हे बिघडत चालली म्हणजे आहे का, कायदा सुव्यवस्था राहिली का? म्हणजे मी पोलिसांना दोष देणार नाही ह्याच्यामध्ये, पण पोलिसांना जे सध्या कंट्रोल करतंय राज्य सरकार आहे हे मुळात बेकायदेशीर सरकार आहे. म्हणजे काय आता माझ्याकडे विशेषण नाहीत बोलायला. यांच्या सरकारमधले आमदार आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या करतायत, कोणी फेसबुक लाईव्ह करून गोळ्या मारतायत. इथं आमच्या राहुरीमध्ये वकील दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या झाली, तो सराईत आरोपी आहे. आणि म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराष्ट्राचा आता बिहार करून ठेवलाय म्हणण्यापेक्षा आपण खूप बिहारच्या पुढे कुठेतरी निघून गेलो आहोत. ते म्हणतील आता बिहारचा महाराष्ट्र करायचा काय, अशी वेळ आता त्या ठिकाणी आलेली आहे. नाही, अपेक्षा नाही. आपण किती म्हटलं तरी देणार आहेत का? हो, इथं सत्तेसाठी खरं जो रामाचं नाव घेतात त्यांनी 14 वर्ष वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता सत्तेला लाथ मारून वनवासात गेले होते. इथं मात्र सगळे वचनं बिचनं मोडून सत्ता पाहिजे म्हणून हे काय राजीनामाची अपेक्षा करत यांच्याकडून काय? हे सत्तेला फक्त हवापलेली लोक आहेत. यांना माणसं गोळ्या मारत काय पडलेलं नाही यांना काय. त्यामुळे हे अपेक्षा करणे चुकीचं. राजीनामा मी काय मागणार नाही, कारण की काय त्यांना त्याचं काय सोय सुचतच नाहीये काय विषय काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.